की अशामध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मुळ्याची भाजी. खूप सोपी पद्धत आहे आणि एवढी टेस्टी होते ना, खूप छान लागते. तर हे मुळ्याचा हा पाला घेतला आहे चिरून आणि हे मुळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले बारीक असे चिरून. आणि आता फोडणीसाठी ही हिरवी मिरची घ्यायची. इकडे तवा गरम झालेला आहे. तर चला सुरुवात करूया. तर हे आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे. आवडीनुसार तेल टाकायचं, आपल्याला जसं तेल आपण वापरतो त्याप्रमाणे. आता तेल गरम झालेलं आहे खूप. तवा त्याच्यामध्ये जिरे टाकायचे फोडणीला. जिरे फोडणीला टाकले का हिरवी मिरची टाकायची. आता हिरवी मिरची टाकली की गॅस कमी करायचा आणि भाजी वगैरे स्वच्छ धुवून, याला काय पाणी लागत नाही, म्हणजे मुळ्यालाच पाणी वगैरे सुटतं. तर पाणी वगैरे काही तिथे टाकायचं. आता तू वाफेवरती शिजवून घ्यायची, खालीवर करायची सगळी भाजी. खालीवर केल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ टाकायचं. आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचं आपला, तुम्हाला जसं त्याप्रमाणे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगलं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं. हे सर्व मिक्स केलं. आता मीठ, शेंगदाण्याचा कूट वगैरे, आणि गॅस मिडियम करायचा आणि असं झाकून ठेवायचं. लगेच 7-8 मिनिटामध्ये चांगली छान शिजून निघते भाजी. तर हे पहा, भाजी आपली झाली. आता झाकण काढूया. 10 मिनिट झालं, 7-8-9 मिनिट. हे छान असं पाणी सगळं आटलंय. पाणी सुटतं त्याला मनाने. ते पाणी सगळं आटून गेलंय पहा. तर चला आता गॅस बंद करूया. आणि ही इकडे पहा ज्वारीची भाकरी बनवली. ज्वारीचं भाकरी, ज्वारीच्या भाकरी बरोबर खायचं भाजी मुळ्याची. एवढी छान लागते, चपातीपेक्षा पण भारी लागते. भाकर पण कशी फुगली मस्त, एकदम टमक फुगली भाकर. मुळ्याच्या भाजीला फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची. मोहरी आणि लसूण नाही टाकलं तरी चालतं, कारण अशीच खूप टेस्टी लागते. सकाळी मी कांद्याची हिरवी पात असते ना, कांद्याच्या पातीची सेम टू सेम अशीच भाजी बनवायची. मुळ्याची भाजी आता मी दाखवली ना, तर अशीच बनवायची सेम कांद्याची. तीसुद्धा एवढी छान लागते ना. त्याचा पण छोटे छोटे कांदे असतात, ते बारीक चिरायचा. आणि पात असते ती पण चिरून स्वच्छ अशी धुवून घ्यायची. कधी ज्वारीची भाकरी पण कशी छान अशी झाली, भाजली व्यवस्थित एकदम. चला आता मुळ्याची भाजी कशी झाली बघूया. तर हे कसली जबरदस्त अशी छान, आणि कलर पण एवढं छान वाटतो. मध्ये म्हणजे ते हिरवी पानं चिरलेली ते पण हिरवीगार दिसतात. आणि हे मुळा खायला एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना. तर चपाती बरोबर पण खाऊ शकता, वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता ही भाजी. तर कशी झाली आहे ते नक्की बनवून पहा. खूप सोपी पद्धत आहे. 5 मिनिटामध्ये भाजी होऊन जाते, 10 मिनिटामध्ये. आणि ही कांद्याची पात बनवलेली मी सकाळी. सेम पद्धत आहे, फक्त शिजायला टाकताना याच्यामध्ये चण्याची डाळ धुवून घ्यायची स्वच्छ. कच्चीच डाळ घ्यायची धुवून, आणि त्याच्यामध्ये शिजून निघते छान भाजीमध्ये. कांद्याची पात थोडी 5 मिनटं जास्त शिजून द्यावं लागतं. मुळ्याची भाजी लगेच शिजते, एवढाच फरक आहे. बाकी नुसतं हिरवी मिरची टाकायची बारीक चिरून, आणि जिरे टाकायचे फोडणीला.
आणि शेंगदाण्याचा कूट थोडासा, नाही टाकला तरीसुद्धा चालतो शेंगदाण्याचा कूट. तर थोडी चण्याची डाळ टाकायची, धुवून कच्चीच भिजत न घालता टाकायची, तरी शिजून निघते ती लगेच. तर कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की सांगा. मुळ्याची भाजी तर खूप भारी झाली एकदम. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. खूप खूप धन्यवाद.